सर्वांना मकर संक्रांतीच्या मंगलमय शुभेच्छा. चला आता दिवसाची सुरुवात जाईल छान छान अशा अंघोळीपासून. असं ज्यांना मला केसही वॉश करायचे आहेत त्यामुळे फायनली मी तर केस वॉश करून घेतले आणि लगेच आपलं स्किन केअर रुटीन करायला घेतलं. मॉइश्चरायझर लागलं आणि लगेच पावडर लावलं. घरी असताना दॅट्स इट मी इतकंच करत असते. फायनली केस वाढवायला अजिबात माझ्याकडे वेळ नव्हता, त्यामुळे ट्रॅव्हल झालं तर लगेच वाढवायला ठेवली आणि लगेच मग आम्हाला कामाला लागली. त्यामुळे सकाळी ज्यांना मी मूर्त्या पूर्ण क्लीन करून घेतल्या होत्या, वेळ बराचसा लागला, पण चला फायनल ज्यांना आपलं वी आर पूर्ण असं क्लीन झालं होतं आणि ज्यांना मनही प्रसन्न वाटत होतं त्यामुळे छोटीशी रांगोळी टाकली, छान अशी देवपूजा करून घेतली. रूला छोटीशी भूक लागली त्यासाठी मी त्याच्या ना पेरू कट करून घेतला. थोडासा हार्ड होता आणि तिला तसाही पेरू खूप जास्त आवडतो, त्यामुळे तिला मी पेरू दिला आणि लगेच दारासमोर ज्यांना रांगोळी काढायला घेतली. आता रांगोळी मला फार छान अशी जमत नाही, पण जशी बशी जमते तशी मी काढत असते. आता इथं शू रॅक ओपन आहे त्यामुळे ते थोडंसं नाही का मिसी दिसत असेल, पण प्लीज थोडंफार समजून घ्या. तिथं ते केलं, लगेच आली आणि आमच्याकडे जाणं संक्रांतीला फिक्स एक मेनू असते, ते म्हणजे मुंगाच्या डाळीची खिचडी आणि सोबत दही. आता हा इतका सोपा मेनू असल्यावर माझं मन ज्यांना खूप छान प्रसन्न होतं. तर चला तिथं मी मुंगाची डाळ खिचडी बनवून घेतली, सोबतच दही होतं, छान असं जेवण करून घेतलं. इव्हनिंगच्या वेळेस मला स्नॅक्ससाठी बनवत होता चिवडा, तर मी तोच बनवायला घेतला. चिवडा बनवून घेतला. नंतर पोहा जो ना मी तो छान असा कमी तेलामध्ये जो ना भाजून घेतला. लगेच लोखंडी कढाईमध्ये नाही का लगेच जे काही आपण चिवड्यामध्ये टाकतो साहित्य ते सगळं मी असं सेलो फ्राय करायला घेतलं. आता लोखंडीच आणि छान तर चिवडा जो आपला बनवून झाला. तर चला आता आजचा दिवस नाही घेत सेंड करतो. तर चला बाय बाय.